विद्यार्थ्यांनी प्रश्न लिहून ठेवावे, त्याची उत्तरं लिहून ठेवावी. आपल्याला परीक्षेसाठी हे प्रश्न खूप उपयुक्त आहेत. संसर्गजन्य रोगामध्ये क्षय हा रोग खालीलपैकी कोणत्या जीवाणूमुळे होतो? पर्याय पहा. व्हिब्रिओ कॉलेरी, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलो, साल्मोनेला टायफी का प्लाझ्मोडियम वायवॅक्स. याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक बी. दुसरा प्रश्न, क्षय रोगाचे मुख्य लक्षण खालीलपैकी कोणते आहे? दीर्घकालीन खोकला, थुंकीतून रक्त पडणे आणि वजन घटणे, त्वचेवर डाग पडणे, तीव्र सांधेदुखी, रक्तातील साखर वाढणे. तर याचं पर्याय क्रमांक ए येतं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कावीळ या रोगाचा प्रसार प्रामुख्याने कशाद्वारे होतो? दूषित हवा आणि अन्न, दूषित पाणी, रुग्णासाठी वापरलेल्या सुया आणि रक्तपराधान, केवळ ढास चावल्यामुळे का अनुवंशिक कारणामुळे? पर्याय क्रमांक बी, दूषित पाणी आणि रुग्णासाठी वापरलेल्या सुया आणि रक्तपराधान. चौथा प्रश्न, कावीळचे मुख्य लक्षण कोणते आहे जे रुग्णामध्ये प्रामुख्याने दिसते? पर्याय व्यवस्थित वाचून मग आपल्याला उत्तर त्या ठिकाणी निवडायचं आहे. ए, बी आणि सी आणि डी यातील ए हा पर्याय येतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. अतिसार किंवा हगवण, डायरिया या रोगाचे मुख्य कारक घटक कोणता असतो? जीवाणू, विषाणू आणि एंटामेबा हिस्टॉलिका, केवळ कवक, प्लाझ्मोडियम आदी जीव, केवळ घरगुती माशा. उत्तर नोट डाऊन करा. पर्याय क्रमांक ए. पुढचा, अतिसार वर सर्वात महत्त्वाचा घरगुती उपचार कोणता सुचवला जातो? केवळ विश्रांती घेणे, ORS, थंड पाण्याचा मारा करणे, कडक उपवास करणे. या चारमधील एक पर्याय आपला येणार आहे. पर्याय क्रमांक बी, ORS देणे. प्रश्न क्रमांक 7, पटकी कॉलेरा हा रोग कोणत्या जीवाणूमुळे होतो आणि त्याचे स्वरूप कसे असते? इथं जीवाणू दिलेले आहेत. साल्मोनेला टायफी, व्हिब्रिओ कॉलेरी, मायकोबॅक्टेरियम, प्लाझ्मोडियम. तर याच्यातील व्हिब्रिओ कॉलेरी नावातच आहे तीव्र उलट्या व जुलाब. पटकीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणता उपाय सर्वात योग्य आहे? पर्याय व्यवस्थित वाचून तुम्ही या ठिकाणी उत्तर मेन्शन करायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ पॉज करून प्रश्न लिहून त्याचं उत्तर लिहायचं आहे. पर्याय क्रमांक अ, उघड्यावरील अन्न न खाणे आणि पाणी उकळून पिणे. विषमज्वर हा रोग कोणत्या जीवाणूमुळे पसरतो? मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्लो, साल्मोनेला टायफी, व्हिब्रिओ कॉलेरी, प्लाझ्मोडियम वायवॅक्स. तर हा साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे पसरतो. प्रश्न क्रमांक 10, विषमज्वरामध्ये ताप साधारण किती अंश फॅरनहाईटपर्यंत वाढू शकतो? प्रश्न आव्हानात्मक आहे. ए, बी, सी आणि डी याच्यानुसार आपल्याला पर्याय निवडावा लागेल. तर पर्याय क्रमांक बी आहे. 100 अंश फॅरनहाईट ते 104 फॅरनहाईटपर्यंत वाढू शकतो. प्रश्न क्रमांक 11, सध्याच्या काळात ढासांमुळे होणाऱ्या रोगामुळे मध्ये डेंग्यू हा रोग कोणत्या डासाच्या मादीमार्फत पसरतो? पर्याय दिलेले आहेत 4, त्यातले एक निवडायचं आहे आपल्याला. तर एडिस इजिप्ती या डासाच्या मादीमार्फत पसरतो. डेंग्यू हा रोग खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या विषाणूमुळे होतो? मिक्सोव्हायरस, रायनोव्हायरस, फ्लेव्हीव्हायरस का HIV? या ठिकाणी व्हायरसचा प्रश्न विचारलेला आहे. तर फ्लेव्हीव्हायरस, 10-1-2 फ्लेव्हीव्हायरस. पुढचा प्रश्न क्रमांक 13, डेंग्यू रोगाचे सर्वात गंभीर लक्षण कोणते आहे ज्यामुळे रुग्णाला अंतर्गत रक्तस्राव होऊ शकतो? ए, बी, सी आणि डी यातील उत्तर आपण व्यवस्थित निवडायचं आहे. तर पर्याय क्रमांक ए हा येतो. रक्तातील प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने कमी होणे. हिवताप हा रोग कोणत्या डासाच्या मादीमुळे पसरतो आणि तो कोठे आढळतो? याचं देखील उत्तर आपण विचार करून निवडायचं आहे आणि प्रश्न लिहून नंतर खाली उत्तर लिहायचं आहे. ॲनॉफिलीस मादी दूषित साचलेल्या पाण्यात. हत्तीरोग हा रोग कोणत्या डासाच्या मादीमुळे पसरतो? बघा, एडिस इजिप्ती, ॲनॉफिलीस, क्युलेक्स, घरगुती माशी.
पर्याय क्रमांक 4 तर असाही बाजूला निघतो. वरील 3मधील एक आपलं उत्तर असणार आहे. उत्तर आहे सी, क्युलेक्स. प्रश्न क्रमांक 16. स्वाईन फ्लूचा संसर्ग सर्वप्रथम कोणत्या प्राण्याद्वारे किंवा माणसाद्वारे पसरतो आणि त्याचा विषाणू कोणता? स्वाईन फ्लूबद्दल आपल्याला माहिती विचारलेली आहे. याचा पर्याय क्रमांक 2, डुकरांद्वारे व माणसांद्वारे, H1N1. स्वाईन फ्लूच्या निदानासाठी रुग्णाच्या घशातील द्रवाचा नमुना महाराष्ट्रात कोणत्या राष्ट्रीय संस्थेत पाठवला जातो? हाफकिन इन्स्टिट्यूट, राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे, सिरम इन्स्टिट्यूट पुणे. तर राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे या ठिकाणी पाठवला जातो. प्रश्न क्रमांक 18. एड्स हा रोग HIV विषाणूमुळे होतो. यामध्ये प्रामुख्याने रुग्णाची कोणती क्षमता हळूहळू नष्ट होते? पाचक क्षमता, नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती, स्मरणशक्ती, दृष्टीशक्ती. HIVचा प्रादुर्भाव झाल्यावर शरीरामध्ये नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती काय होते? कमी होते. एड्सचे निदान करण्यासाठी कोणती रक्तचाचणी, ब्लड टेस्ट प्रामुख्याने वापरली जाते? वायडल चाचणी, एलिसा चाचणी, बायोप्सी, पेसमेकर चाचणी. याचं उत्तर असणार आहे एलिसा चाचणी, पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 20. संक्रमित कुत्रा, ससा, माकड आणि मांजर चावल्यामुळे खालीलपैकी कोणता अत्यंत घातक विषाणूजन्य रोग होतो? स्वाईन फ्लू, रेबीज, कावीळ, मलेरिया. उत्तर नक्कीच तुम्हाला माहीत असणार आहे. रेबीज हा रोग होतो. रेबीज रोगाचे सर्वात महत्त्वाचे आणि वैशिष्ट्यपूर्ण लक्षण कोणते आहे? जलद्वेष, हायड्रोफोबिया, त्वचेवर पुरळ उठणे, ताप अजिबात न येणे, उंचीची भीती वाटणे. तर याचं पर्याय क्रमांक ए येतं. त्या रुग्णाला, रेबीज झालेल्या रुग्णाला पाण्याची भीती वाटते. पेशींच्या अनियंत्रित व अपसामान्य वाढीस काय म्हणतात? ज्याच्या गाठीला दुर्दम्य अर्बुद म्हणतात. मधुमेह, कॅन्सर, हृदयविकार आणि हत्तीरोग. त्याचं उत्तर असणार आहे ऑब्व्हियसली कॅन्सर हे उत्तर असणार आहे, पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 23. कर्करोगाच्या उपचारात खालीलपैकी कोणत्या आधुनिक पद्धतीचा वापर केला जातो? रसायनोपचार, केमिओथेरपी, किरणोपचार, रेडिएशन, शल्यक्रिया व लेझर ट्रीटमेंट, रोबोटिक सर्जरी. वरील सर्व पद्धती. तर कर्करोगासाठी वरील सर्व पद्धती काय केल्या जातात? वापरल्या जातात. स्वादुपिंडात पॅनक्रियाज स्रवणारे कोणते संप्रेरक रक्तातील ग्लुकोजच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवते? थायरॉक्झिन, इन्शुलिन, ॲड्रिनेलिन, इन्स्ट्रोजेन. तर आपलं उत्तर असणार आहे इन्सुलिन, जे ग्लुकोजवर नियंत्रण ठेवते. भारतात सध्या कोणत्या असंसर्गजन्य रोगाचे रुग्ण जगात सर्वात जास्त प्रमाणात आढळतात, ज्यामुळे भारताला याची राजधानी म्हटले जाऊ लागले आहे? क्षयरोग, मधुमेह, कावीळ, मलेरिया. आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, मधुमेह किंवा डायबिटीज. प्रश्न क्रमांक 26. हृदयविकार येण्याचे मुख्य शारीरिक कारण काय असते? ए. हृदयाच्या स्नायूंना रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडणे, फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढणे, मेंदूला जास्त रक्त मिळणे, हाडे कमकुवत होणे. तर पर्याय क्रमांक ए. हृदयाच्या स्नायूंना रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडणे. हृदयविकाराच्या रुग्णावर तातडीने अडथळा दूर करण्यासाठी रक्तवाहिनीत छोटी जाळी बसवण्याच्या शस्त्रक्रियेला काय म्हणतात? बायपास सर्जरी, अँजिओप्लास्टी, ओपन हार्ट सर्जरी, पेसमेकर. हे प्रश्न तुम्ही लिहून ठेवायचे आहेत, उत्तरही लिहून ठेवायचे आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पेटंट औषधांच्या तोडीचेच परंतु पेटंटशिवाय तयार होणाऱ्या आणि अतिशय स्वस्त व सर्वसामान्यांना परवडणाऱ्या औषधांना काय म्हणतात? ब्रँडेड औषधे, जेनेरिक औषधे, आयुर्वेदिक काढे, ॲलोपॅथी इंजेक्शन्स. आपलं उत्तर असणार आहे जेनेरिक औषधे, पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 29. जीवनशैली बिघडल्यामुळे होणाऱ्या रोगांमध्ये प्रामुख्याने कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? पर्याय क्रमांक ए. अपुरी झोप, अवेळी जेवण आणि व्यायामाचा अभाव, जंक फूडचे अतिसेवन, सततचा मानसिक तणाव, वरील सर्व घटक. तर वरील सर्व घटक येतील जीवनशैली बिघडण्यामुळे.
प्रश्न क्रमांक 30. दरवर्षी जगभरात जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 7 एप्रिल, 14 जून, 29 सप्टेंबर, 1 डिसेंबर. याचं उत्तर असणारे ऑब्वियसली 7 एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 31. हृदयविकाराविषयी जनजागृती करण्यासाठी जागतिक हृदय दिन कधी साजरा केला जातो? हृदयाच्या आजाराशी संबंधित त्याच्या रोगांच्या बाबतीत जनजागृती होणं यासाठी 29 सप्टेंबर पर्याय क्रमांक बी या दिवशी साजरा केला जातो. 1 डिसेंबर हा दिवस जगभरात कोणत्या रोगाच्या प्रतिबंध आणि जनजागृतीसाठी पाळला जातो? कर्करोग दिन, जागतिक एड्स दिन, मधुमेह दिन, मलेरिया दिन. तर जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर रोजी पाळण्यात येतो. प्रश्न क्रमांक 33. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी महानगरपालिका किंवा आरोग्य विभागामार्फत पाण्याच्या टाक्यांमध्ये कोणते मासे सोडले जातात जे डासांच्या अळ्या खातात? रोहू मासे, गप्पी मासे, कटला मासे, सोनेरी मासे. आपलं उत्तर असणारे अर्थातच गप्पी मासे, पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 34. हृदयविकाराचा झटका आल्यावर पहिल्या सुवर्ण तासात रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी छातीवर दाब देऊन केल्या जाणाऱ्या प्रथमोपचाराला काय म्हणतात? बायोप्सी, CPR, एन्जिओग्राफी, डायलिसिस. तर CPR कार्डिओपुल्मोनरी रिसक्रुसिएशन. शेवटचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 35. खालीलपैकी कोणता रोग हा दूषित पाणी पिण्यामुळे पसरत नाही? तर तो प्रामुख्याने हवेद्वारे थुंकीतून पसरतो. पटकी, विषमज्वर, कावीळ का क्षय? याच्यात पर्याय क्रमांक डी क्षय हा रोग असतो. आपली MCQ क्विज संपलेला आहे. याचे प्रश्न आणि उत्तरं तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवा. असेच आपण प्रत्येक प्रकरणावर आधारित प्रश्नांचं तयार करणार आहोत. धन्यवाद. थँक्यू.